नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 7th स्टँडर्ड सुलभ भारतीमधील 2nd नंबरचा जो चॅप्टर आहे श्यामचे बंधुप्रेम, तो एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण बघूया की हा लेसन कुणी लिहिलेला आहे. तर हा लेसन लिहिलेला आहे साने गुरुजी. साने गुरुजींचं पूर्ण नाव काय आहे तर पांडुरंग सदाशिव साने. आता या लेसन मध्ये काय शिकवलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. म्हणजे श्यामचं त्यांच्या लहान भावावरती किती प्रेम होतं, त्या दोघांमध्ये किती जिव्हाळा होता आणि त्यांच्या आईने त्यांना कोणते संस्कार किंवा कोणती शिकवण दिली होती, हे सगळं ह्या लेसन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मे महिन्याची सुट्टी संपवून मी परत दापोली शिकावयास गेलो. म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीला ते त्यांच्या घरी आले होते. सुट्टी संपल्यानंतर परत ते दापोलीला शिकायला गेले. आता दापोली म्हणजे काय तर हे एक मध्य कोकणातलं एका तालुक्याचं नाव आहे. शाळा सुरू झाली. जसं प्रत्येकाची शाळा सुरू होते, जून चालू झाला की तसे पावसाळाही सुरू झाला. जून मध्ये पावसाळा चालू होतो. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तप्त जमीन म्हणजेच काय, जी तापलेली जमीन असते किंवा हॉट गरम जी जमीन असते तिला कोण शांत करायला लागलं, मेघ म्हणजेच क्लाउड शांत करायला लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. आणि जेव्हा ही तापलेली जी जमीन आहे, जी माती आहे, त्याच्यावरती जसं पाण्याचे थेंब पडतील, पावसाच्या पाण्याचे जसे थेंब पडतात, तसं तिचा एक सुंदर असा स्मेल यायला लागला. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. आणि ज्यावेळेस पावसाची सुरुवात होते, म्हणजे जेव्हा पाऊस स्टार्ट होतो त्यावेळेस पूर्ण तापलेली जमीन असते, सो त्याच्यावरती जेव्हा ते पावसाचे थेंब पडतात तेव्हा त्या मातीचा एक वेगळा असा सुंदर असा स्मेल येत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण होते. आणि गंधवती पृथ्वीचा अर्थ येणार आहे की त्या पृथ्वीचा म्हणजे ज्या मातीचा जो वास येतो आहे, त्याच्यातून असं म्हटलेलं आहे की ही पृथ्वी कशी आहे तर गंधवती म्हणजे सुवास देणारी, वास देणारी, स्मेल करणारी अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला. आता आपल्याला फुलांमधनं जे स्मेल मिळतो किंवा फळांमधनं जे आपल्याला रस मिळतो, तो जो स्वाद आहे, ती जी टेस्ट आहे, ही कोणापासून मिळते तर ही पृथ्वीपासून मिळते. म्हणजे हे सगळं कशातलं आहे तर पृथ्वीच्या पोटामधलं आहे. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. आणि ज्यावेळेस लेखक घरातून दापोलीला शिकायला जात होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं तर एक निश्चय केला होता. निश्चय म्हणजेच काय तर एक निर्धार केला होता, रिसॉल्व्ह केला होता. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. जेव्हा ते सुट्टीला घरी होते तेव्हा त्यांनी बघितलं की त्यांचा जो छोटा भाऊ आहे त्यांना एक नवीन सदरा म्हणजेच काय तर एक नवीन शर्ट हवा होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवून देतील किंवा शिवतील. मग ती त्यांची जी आई आहे ती त्यांचा हट्ट जे आग्रह करत असतो त्यांचा छोटा भाऊ, तेव्हा त्यांना समजावताना सांगतात की जेव्हा तुझे जे भाऊ आहेत ते मोठे होतील, रोजगारी होतील म्हणजेच काय तर एम्प्लॉई होतील किंवा ते जेव्हा स्वतः कमवायला लागतील तेव्हा तुला 6 महिन्यांनी नवीन कोट किंवा सदरा तुला शिवून देतील. आता हट्ट नको, म्हणजे त्या काय बोलतात की आता तू हट्ट करू नकोस. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आणि जेव्हा लेखक लहान होते त्यावेळेस त्यांच्याकडे कपड्यांचे म्हणजे एवढी फॅशन नव्हती. आम्हाला कोट माहीतच नव्हता आणि त्यांच्या काळात तर कोट काय असतो हेच त्यांना माहिती नव्हतं. कित्येकदा सदरा ही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. त्यांना एक सदरा घ्यायला सुद्धा 1-2 वर्ष वाट बघावी लागायची. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. आता जेव्हा थंडी असायची तेव्हा थंडी वाजू नये म्हणून ते काय करायचे, जे धोतर आहे, जी धोती असते, तिला 4 लेअर मध्ये फोल्ड करायचे आणि ती गळ्याच्या भोवती बांधायचे आणि स्कूलमध्ये जायचे. मफलर नव्हते, जॅकेट नव्हती, गरम कोट नव्हते. तेव्हा त्यांच्याजवळ मफलर नव्हतं किंवा जॅकेट नव्हतं किंवा गरम कोट काय असतो हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आणि त्यांचा जो छोटा भाऊ आहे त्यांचा जो शर्ट आहे, सदरा आहे, तो फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. गाबड्या म्हणजेच काय तर ठिगळ लावलं होतं. त्यांच्या आईने त्याला ठिगळ लावलं होतं. आता ठिगळ म्हणजे काय तर पॅच ऑफ फॅब्रिक, जिथे म्हणजे फाटलेलं असतं त्या जागी दुसरा कपडा लावून शिवलं जातं.
आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो. मग त्यांनी मनात निश्चय केला होता, की आता जेव्हा मी नेक्स्ट टाइम घरी जाईल, तेव्हा मी माझ्या भावाला नवीन कपडा शिवून घेऊन जाईल. परंतु पैसे कुठून आणायचे? मग त्यांना एक प्रश्न पडला होता, की पैसे कुठून घेऊन येणार मी? म्हणजे नवीन जर शर्ट शिवायचे तर मला पैशांची गरज असणार, ते मला कुठून येतील? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. म्हणजे श्यामचे जे वडील होते ते कोर्ट कचेरीच्या कामाने म्हणजे जे न्यायालयाचं त्यांचं जे काम होतं त्याच्यासाठी ते दापोलीला जायचे. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. ज्या वेळेस त्यांचे वडील दापोलीला यायचे तेव्हा लेखकांना भेटत होते आणि त्यांना काय द्यायचे तर 1 आणे 2 आणे. आता 1 आणा आणि 2 आणा म्हणजेच काय तर हे पूर्वी चाललेलं चलन होतं. म्हणजे हे पूर्वीचे कॉईन होते. म्हणजे ओल्ड करन्सी युनिट म्हणू शकतो. खाऊच्या पैशातील एकही पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. आता जे त्यांचे वडील त्यांना खाण्यासाठी पैसे देत होते त्यातला 1 पण रुपया ते खाणार नव्हते, म्हणजे खर्च करणार नव्हते. मग ते सगळे काय करणार होते, साठवणार होते. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. ज्येष्ठ म्हणजे काय तर मराठीचा 3रा महिना म्हणजे 3rd मंथ ऑफ हिंदू कॅलेंडर. हिंदू कॅलेंडरनुसार हा 3रा महिना असतो, म्हणजेच आपला जूनचा महिना. इंग्लिश कॅलेंडरनुसार तो जूनचा महिना. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली आणि गणेश चतुर्थीला 3 महिने होते. म्हणजे गणेश चतुर्थी 3 महिन्यानंतर येणार होती. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. म्हणजे ज्येष्ठ पासून ते गणेश चतुर्थी येईपर्यंत 3 महिन्याचा त्यांच्याकडे वेळ होता आणि त्या 3 महिन्यामध्ये जेव्हा त्यांचे वडील दापोलीला येणार होते तेव्हा त्यांना 1 आणा 2 आणे जे काही देत होते त्याच्यातून त्यांच्याजवळ किती पैसे जमणार होते तर 1 रुपया जमणार होता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. आणि त्यांनी मनामध्ये ठाणलं होतं, की ते जेव्हा गणेश चतुर्थीला घरी जाणार आहेत त्यावेळेस ते त्यांच्या भावासाठी सदरा शिवून घेऊन जाणार आहेत. ध्येयावर डोळे होते. ध्येय म्हणजेच काय तर आपलं लक्ष, एम किंवा गोल. रोज पैसे मोजत होते. जेवढे पैसे भेटले होते त्यांना ते रोज मोजत होते. गणेश चतुर्थी जवळ येत चालली आणि गणेश चतुर्थी म्हणजे बाप्पांचा जो सण आहे तो जवळ येत चालला होता. मग जवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. आता त्यांच्याजवळ किती पैसे जमले होते तर 1 रुपया आणि 2 आणे. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आणि गौरी गणपतीचा जेव्हा सण येतो, गणपती बाप्पा जेव्हा येत असतात तेव्हा नवीन कपडे खरेदी करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील. आता मग त्यांना असं वाटतं की आपल्या गावातली जी बाकीची मुलं आहेत त्यांचे मम्मी पप्पा तर त्यांना नवीन कपडे घेतील, परंतु माझ्या भावास कोण शिवेल? मग माझ्या भावाला कोण कपडे देईल? माझ्या भावाला मी शिवून देईन. मग ते मोठ्या भावासारखं बोलतात की नाही, कोणी नाही दिले तरी चालेल, मी माझ्या भावासाठी कपडे तयार करून घेऊन जाईल. मी शिंप्याकडे गेलो. शिंपी म्हणजे कोणतं टेलर. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. म्हणजे त्यांचा भाऊ जितका छोटा होता तितक्याच एजच्या एका मुलाला घेऊन ते शिंप्याकडे म्हणजे टेलरकडे जातात. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास सांगितलं. आता माप कोणाचं देणार किंवा मेजरमेंट कोणाचं देणार तर त्या छोट्या मुलाचं मेजरमेंट देतात ते. 2 वार कपडे घेतले. 2 वार म्हणजे काय तर वार म्हणजे काय, जे कपडे मोजण्याचं युनिट असायचं किंवा युनिट ऑफ लेंथ म्हणू शकतो त्याला, तर तेवढा ते कपडा घेतात. अर्धा वार अस्तर घेतला आणि त्याच्यामधला अर्धा हाफ वार जे आहे ते अस्तर घेतला. अस्तर म्हणजे काय तर त्याला लाइनिंग मटेरियल म्हणतात, जे आतून लावलं जातं कपड्याला. कोट तयार झाला आणि त्यांचा जो कोट होता तो रेडी झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला आणि त्यांच्याजवळ जेवढे पैसे होते त्याच्यामध्ये त्यांचा जो पण काही खर्च झालेला होता तो पूर्ण झाला होता. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते आणि ज्यावेळेस त्यांनी तो कोट हातामध्ये घेतला तेव्हा त्यांच्या डोळ्यामधनं अश्रू यायला लागले. म्हणजेच काय तर टीयर्स, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले. आता ते घराकडे जायला निघाले. आता त्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्या रूममध्ये किंवा ज्यांच्या घरामध्ये ते राहत होते ते लोक काय म्हणाले की पावसा पाण्याचा जाऊ नकोस. मग ते काय सांगत होते त्यांना की पाऊस खूप आहे आणि तू जाऊ नको. नदी नाल्यांना पूर आले असतील. नद्या आणि जे नाले आहेत त्यांना पूर म्हणजे ते ओसांडून वाहत असतील. पिसईचा पर्या, सोंडेघरचा पर्या यांना उतार नसेल. पिसई आणि सोंडेघर हे काय आहे तर दापोलीतल्या गावाची नावं आहेत. आणि पर्या म्हणजेच काय, जे ओढे आणि नाले असतात त्यांना म्हणतात पर्या. म्हणजेच काय तर स्मॉल स्ट्रीम किंवा रिव्हल्ट म्हणू शकतो.
आमचे ऐक. मग ते काय सांगत होते की बाबा तू काय आता जाऊ नको, नदी आणि नाले जे आहेत ते पूर्णपणे भरलेले असणार आहेत आणि तू जाऊ नको. उतार नसेल म्हणजेच काय तर त्याला स्लोप नाहीये त्या पाण्याला. मी कोणाचे ऐकले नाही, हृदयात प्रेमपूर आला होता. मग लेखक कोणाचंच काहीच ऐकत नाही. त्यांच्या हृदयात प्रेमपूर येणं म्हणजेच काय, तर त्यांचं हृदय प्रेमाने भरून आलं होतं किंवा हार्ट ओव्हरफ्लोईंग विथ अ अफेक्शन वगैरे म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर त्यांना त्यांच्या भावावरती खूप प्रेम होतं किंवा त्यांना तो पटकन एकदा कधी नेऊन तो कोट भावाला दाखवतोय असं झालं होतं. तो नदी नाल्यांना थोडीच भीक घालणार म्हणजेच काय, तर माझं मन आता इतकं म्हणजे भरून आलंय की कधी एकदा जातोय आणि त्याला कोट देतोय असं वाटत होतं. ह्या नदी नाल्यांना थोडीच मी घाबरणार आहे असं त्यांना आतून वाटत होतं. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. आता जो नवीन कोट होता तो त्यांनी एका कपड्यामध्ये बांधला आणि घेऊन चालले. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. मग त्यांच्या मनामध्ये कल्पना यायला लागल्या, म्हणजे ते इमॅजिन करायला लागले, यार मला जर पंख असते तर मी पटकन उडून गेलो असतो ना. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते आणि जे ते चालत होते त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं. म्हणजे ते चालतायत त्याचं त्यांना म्हणजे त्रासही होत नव्हता. सुख स्वप्नात दंग होतो म्हणजेच काय, तर ते खूप इमॅजिनेशन मध्ये गेले होते किंवा खूप चांगली चांगली स्वप्न बघत होते. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. ते इमॅजिन करत होते की जेव्हा हे सगळं आई बघेल तेव्हा ती किती खुश होईल. एक नानोटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली आणि तेवढ्यात एक नानोटी त्यांच्या पायाजवळनं उडी मारून गेली. आता नानोटी म्हणून एक सापाचा प्रकार. आता नानोटी काय असतं, तर एक सापाचा प्रकार असतो जिचा हिरवा रंग असतो आणि तिचा जो कलर असतो तो ग्रीन असतो. नानोटी उड्या मारत जाते. आता साप जसा सरपटत जातो तशी जी नानोटी हा सापाचा प्रकार आहे तो उड्या मारतो. मला जरा भीती वाटली. मग ते थोडेसे घाबरले. जपून चालू लागले. मग थोडेसे सावकाश सावकाश थोडे केअरफुली चालायला लागले. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. पिसई गावचा जो पर्या म्हणजे जो ओढा आहे, दुथडी म्हणजे दोन्ही साईडने म्हणजे पूर्ण ओव्हरफ्लो करून तो वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार म्हणजेच काय, तर काही काही ठिकाणची पाणी इतकं म्हणजे त्याला फ्लो असतो की ते म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा एखाद्याचा हात सुटला किंवा काय, तर ते पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत जातं. म्हणून सांगितलं की त्या पाण्याला खूप असं म्हणजे खूप ओढ असते किंवा ते पाणी खूप फास्ट असतं असं. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. मग त्यांना भीती तर वाटत होती, पण त्यांनी काय केलं, आईचं नाव घेतलं आणि पाण्यात गेले. हातात काठी होती आणि त्यांच्या हातामध्ये त्यांनी एक काठी ठेवलेली होती. पुढे काठी टाकवायची व मग पाऊल टाकायचे. म्हणजे ते अंदाजा घेत होते काठी टाकून आणि तसं पाऊलं टाकत होते. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. म्हणजे ते वाहून जाणारच होते पाण्यासोबत, पण ते कसेबसे वाचले. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, म्हणजे इतर ज्या नद्या आहेत मोठमोठ्या, आता नाले काय करतात, जे छोटे छोटे नाले असतात ते कोणाला भेटायला जातात, म्हणजे नाल्यातलं पाणी कशामध्ये जाऊन मिळतं, तर नदीमध्ये, आणि नदीतलं पाणी कशात जाऊन मिळतं, तर समुद्रामध्ये. सो हे नाले कोणाला भेटायला चालले, तर नद्यांना. तो मला कसा बुडविल. मग यांना असं वाटतं की तो नाला पण तर ते नदीला भेटायला चाललाय, मग त्याला पण माहिती आहे की भेटीची ओढ काय असते. सो तो मला कसा काय बुडवेल ना. मी माझ्या भावास भेटाव्यास जात आहे. जसा तो नदीला भेटायला जातो तसं मी माझ्या भावाला भेटायला जातोय. त्या नाल्या इतका उत्सुक होतो, म्हणजे जेवढा नाला एक्साइटेड आहे नदीला भेटण्यासाठी तेवढाच एक्साइटेड मी पण होतो. धावपळ करीत होतो म्हणजे धावत होतो. त्या नाल्याप्रमाणे मीही हृदय भरून घेऊन जात होतो. म्हणजे जसा तो नाला पाणी फुल्ल भरून जात आहे तसंच माझ्या पण मनामध्ये, माझ्याही हृदयामध्ये तेवढंच प्रेम मी माझ्या भावासाठी घेऊन जातो आहे. रस्त्यातली खडी वर आली होती, म्हणजे रस्त्यामध्ये जी दगड होती, जी खडी होती ती वरती आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. म्हणजेच ते जे दगड पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून गेल्यावरती जी दगड वरती येतात ती पायांना त्यांच्या टोचत होती. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते, पण लेखकाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती आणि त्यांना असं वाटत होतं की अंधार व्हायच्या अगोदर मी पटकन घरामध्ये पोहोचो. परंतु वाटेतच अंधार पडला आणि ते जात होते तेव्हा रस्त्यातच त्यांना अंधार होतो. कडाड कडाड आवाज गरजत होता. म्हणजे जेव्हा वीज चमकते तेव्हा विजेचा आवाज कडाड कडाड असा येतो. वीज चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. विजांचा खडखड आवाज येत होता आणि पाण्याचा खळखळ आवाज येत होता. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. आता पंचमहाभूत म्हणजेच काय, तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. ह्या 5 जणांना काय म्हटलेलं आहे, तर पंचमहाभूत. म्हणजेच काय, तर पृथ्वीवरती
म्हणजे सगळीकडे हाहाकार माजला होता. पाणी आहे असं वाटत होतं, की त्या विजांच्या ह्याच्यामध्ये अग्नी म्हणजे आग दिसत होती, वायू म्हणजे हवा वाहत होती आणि आकाश जे आहे म्हणजे जे स्काय आहे त्याचं पण पूर्ण सगळं म्हणजे वातावरण चेंज झाल्यामुळे ते पण वेगळं दिसत होतं. मग त्यांना असं म्हणायचं आहे, की ही जी पंचमहाभूत आहेत ही एक साथ नाचत आहेत, म्हणजेच काय तर त्यांचा तांडव चाललेला आहे. त्याच्यातून मी घरी चाललोय. शेवटी एकदाचा मी घरी आलो आणि त्या सगळ्यातून ते एकदाचे घरी पोहोचतात. ओला चिंब होऊन गेलो होतो, म्हणजे पावसाच्या पाण्यामधून ते पूर्ण भिजलेले होते, नाल्यांमधून ते आल्यामुळे पूर्ण भिजलेले होते. आई बाहेरून हाक मारली. मग ते घराच्या बाहेर जातात आणि आईला आवाज देतात. हवेत फार गारठा आलेला होता, पावसामुळे खूप थंडी होती. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. त्यांचे वडील संध्या म्हणजेच काय तर संध्याकाळची देवपूजा करत होते आणि त्यांच्या आईने शेगडीत निखारे म्हणजेच काय तर जे तापलेले कोळसे असतात ते शेकण्यासाठी ठेवले होते. अण्णा आला, आई अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. आता अण्णा कोणाला म्हणतात तर लेखकाला ते त्यांचे छोटे भाऊ अण्णा म्हणायचे. म्हणजे अण्णा आला, धाकट्या भावाने दरवाजा उघडला आणि त्यांचे जे छोटे 2 भाऊ होते हे लेखकाला भेटतात. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? आई विचारू लागले. मग त्यांची आई विचारते, की "बाळा एवढ्या पावसातनं तू कशाला घरी आलाय? सगळा भिजलास ना?" म्हणून त्यांची आई बोलते. "सोंडेघरच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे?" वडिलांनी विचारले. सोंडेघर गावचा जो परा म्हणजे जो ओढा आहे तिथे पाणी नव्हतं का रे? त्यांचे वडील विचारतात. साने गुरुजी काय म्हणतात, "हो, परंतु मी आलो कसा तरी." मी म्हटलं. मग लेखक काय बोलतात तर, "हो, पाणी तर खूप होतं, पण मी कसं तरी आलो." त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. मग त्यांचे वडील काय सांगतात तर, एके दिवशी एक लेडीज त्या पाण्यामधून वाहून गेली. "बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने अंघोळ कर," आई म्हणाली. मग त्यांची आई बोलते, की "ते जे भिजलेले कपडे आहेत ते काढ आणि कडक म्हणजे खूप गरम गरम पाण्याने तो अंघोळ कर." मी अंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले आणि जेव्हा ते अंघोळीला गेले तेव्हा त्यांचा छोटा भाऊ जे त्या म्हणजे ज्या कपड्यामध्ये कोट बांधून आणलेला असतो ते गाठोडं सोडतात. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. मग छोट्या मुलांना कसं असतं की ते उघडून बघण्याची सवय असते, त्यांना असं वाटतं की कदाचित मला ह्याच्यामध्ये काहीतरी घेऊन आले असते. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? मग ते बोलतात, की मी थोडी ना काही घेऊन येणार आहे. कोणता खाऊ आणणार? काय खाऊ घेऊन येणार आहे? कोणते खेळणे आणणार? काय खेळणे घेऊन येणार आहे? कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? म्हणजे कुठलं ड्रॉइंगचं बुक्स देणार आहे मी? मी गरीब होतो. म्हणजेच काय तर त्यांच्याकडे फार पैसे नव्हते. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. पण यावेळेस त्यांच्या भावाला त्या गाठोड्यामध्ये काहीतरी भेटलं होतं. गाठोडं काय, कारण त्यावेळेस म्हणजे अशा बॅग्स वगैरे अवेलेबल नव्हत्या. त्यामुळे एखाद्या कपड्यामध्ये ते बांधून आणलं जायचं. त्यात कोट सापडला. मग त्यांच्या छोट्या भावाला काय भेटतं त्याच्यामध्ये तर कोट. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होतं, ते प्रेम होतं. मग तो फक्त कोट होता का? तर नव्हतं. तो त्यांचं भावावरती असणारं प्रेम होतं. भावाच्या प्रती असणारं त्यांचं म्हणजे मनापासून असणारं ते प्रेम होतं. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. म्हणजे त्यांच्या आईची यशस्वी झालेली किंवा फळाला आलेली किंवा फ्रुटफुल किंवा सक्सेस झालेली एक शिकवण होती. "अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे?" धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारायला लागला. मग त्यांचा छोटा भाऊ त्यांच्याजवळ येऊन विचारतो, की "अण्णा, हा कोट कोणाचा आहे रे? तू कोणासाठी आणलेला आहे?" मग मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. मग श्याम काय बोलतात, की "तू तो घरामध्ये घेऊन जा, मी सांगतो की तो कोणाचा आहे." "आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, मला हा आणलाय." "होय आई?" धाकटा भाऊ आईला विचारू लागला. मग छोटा भाऊ विचारायला लागला, की "हा कोट कोणाचा आहे? हा तर अण्णाला येणार नाही. अंगाचा नाही म्हणजेच काय तर तो त्यांच्या साईजचा नाहीये, म्हणजे छोटा आहे. तर तो मला आणलाय का आई?" असं तो छोटा भाऊ विचारायला लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. मग त्यांची आई जेव्हा ते अंघोळ करून येतात तेव्हा सुकलेलं म्हणजे कोरडं धोतर त्यांना देतात. मग ते चुलीजवळ शेकत बसतात. आई म्हणाली, "श्याम, हा कोणाचा कोट?" मग श्यामची आई विचारते त्यांना, "श्याम, हा कोट कोणाचा आहे रे? मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे?" मग त्यांची आई काय विचारते, "मोरू जोशांकडे द्यायचा आहे का? कापातल्या मुख्याने पाठवला असेल." आता हा कापा काय आहे तर कोकणातल्या एका वाडीचं नाव आहे. म्हणजेच काय तर त्यांना असं वाटतं कापातल्या मुक्यानं दिला आहे का? तो जो दापोलीला राहत असेल त्याच्या घरी वगैरे द्यायचा आहे का? "नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे," मी म्हटले. मग लेखक काय बोलतात, की "हा मी कोणासाठी आणलाय? पुरुषोत्तम." पुरुषोत्तम म्हणजेच कोण तर जो त्यांचा छोटा भाऊ आहे तो.
पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. मग त्यांचे वडील विचारतात, की ह्याच्यासाठी तू पैसे कुठनं आणले? कुणाचं कर्ज काढलंस का? की फीचे दवडलेस? म्हणजेच फीचे पैसे वाया घालवलेस तू. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. म्हणजे थोडं रागामध्ये विचारतात ना, तसं विचारलं. कोणाच्या पैशांना तर हात नाही लावलास, म्हणजे चोरी वगैरे तर नाही केलीस ना? आई, मी कर्ज काढले नाही आणि चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत, मी म्हटले. मग लेखक काय बोलतात, हे मी कर्ज पण नाही काढलेलं आणि कोणाचे चोरले पण नाहीयेत आणि फीचे पण खर्च केलेले नाहीयेत. मग उधार का शिवून आणलास श्याम? वडिलांनी विचारले. मग त्यांचे वडील विचारतात, मग तू तर टेलरकडून उधार शिवून आणलायस का? भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले. मग ते वडिलांना बोलतात, की भाऊ, जेव्हा तुम्ही यायचे तेव्हा मला 1 आणा 2 आणा जेव्हा देत होते तेव्हा मी खर्च न करता ते साठवले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमवले आणि 3 महिन्यांपासून जेवढे जमा झाले त्यातून हा कोट शिवून आणला. मग छोट्या भावासाठी तेवढा कोट तयार केला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मग त्यांची आई म्हणत होती ना, की जेव्हा तुझे भाऊ मोठे होतील त्यावेळेस तुला नवीन कोट शिवून आणतील. मी मनात ठरवले होते की येताना त्यांच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. मग ते बोलतात, की मी ठरवलं होतं की ज्यावेळेस मी आता रिटर्न येईल त्यावेळेस मी त्याच्यासाठी नवीन कोट घेऊन येईल. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले. मग ते छोट्या भावाला बोलतात, की बघ बरं तुला घालून साईज होतीये का बरोबर? अण्णा, हा बघ छान होतो आणि आतला खिसा. मग ते सांगतात, की हा अण्णा, म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाला बोलतात, हा अण्णा, हा मला छान बसतो आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये म्हणजेच काय तर त्याच्या आतमध्ये पॉकेटही आहे. खिसा म्हणजे काय तर पॉकेट. आता माझी पेन्सिल हरवणार नाही, म्हणजे माझ्याकडे पॉकेट आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये पेन्सिल ठेवू शकतो, ती आता माझी हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मग छोटा भाऊ आनंदाने त्याच्या आईकडे जातो आणि तो आईला दाखवतो. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा झालास. आता ही सांगितलेली हकीकत म्हणजे त्यांनी कसं घेतला कोट, कसे आले ते, हे सगळं बघून त्यांच्या आईला गहिवरून म्हणजेच रडायला आलं. मग ती काय बोलते, की श्याम, तू वयाने नाही, म्हणजे तू एजने मोठा नाही झाला, पैशाने पण मोठा नाही झाला, शिकून पण नाही, म्हणजे तू एज्युकेशन घेऊन पण मोठा नाही झाला, पण तू मनाने आजच खूप मोठा झाला आहे. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. मग त्या सांगतात, की हे जे तुमचं प्रेम आहे एकमेकांवरचं, हे आयुष्यभर पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्टी पडायला नको, म्हणजे याला कोणाची नजर नको लागायला. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. मग ते त्यांचे वडील पण त्यांच्या पाठीवरनं हात फिरवतात. ते बोलले नाहीत, पण ते काही बोलत नाही, कारण मोस्ट ऑफ पुरुष कधी बोलत नाहीत, पण त्यांच्या जी त्यांची ऍक्शन असते त्याच्यातूनच समजून जातं की त्यांना म्हणजे आपल्याबद्दल काय फील होत आहे. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते. म्हणजे जेव्हा त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला तेव्हाच त्यांना समजलं की हे सगळं काय होतं. साऱ्या स्मृती होत्या, म्हणजेच काय तर सगळ्या आठवणी, सगळ्या मेमोरीज त्यामध्ये होत्या. अशा प्रकारे हा लेसन तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया याच्या क्वेश्चन आन्सर सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.